राधा क्यों गोरी बोली मुझसे जाने वाले जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली बजाने मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने वाले घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं दळावं लागायचं आता गवळी दळतात घेतला डबा की गिरणीवर गवळणी उठायचं काम नाही जमाना बदलला आहे आजी तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं पुढे जावं लागायचं विहिरीवर है ना विहिरीवर जायचं बादलीने पाणी काढायचं डोक्यावर घ्यायचं हांड्यात टाकायचं रांडीत टाकायचं कष्ट होते आता ते कष्ट राहिले का आता पाणी भरायचं म्हणलं की विहिरीवर जायचं नाही आता गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी आता नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही नळाला नळी लावायची नळी हांड्यात नेऊन टाकायची काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाय नळीच त्याच्या तोंडात घालायची करायचं नाही बदलला बरं आता ती गवळण सकाळी सकाळी उठली तिच्या मानेला बसला झटका ती म्हणजे अहो होय हो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला गवळी म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते मस्तोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मध्ये लागे प्रमाण आहे त्याला ते काय मी विनाकारण बोललोय का मस्तुनिया मातली धांगडी कळशी ओढाओढी मध लागी म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते आता तर दाढीची वेणीची गाठ म्हणे तुमचाही दोष नाही माझा दोष नाही कोणतरी गाठ मारली म्हणे मारुती मारली पण सोड ना आता गाठ सोडाय गेले बामणान मारलेल्या गाठी सुटत नाही देवान मारलेली गाठ सुटत असते ना सोडाय गेले सुटाना मग गवळी म्हणे कापून घेऊ आता कात्री का उशाला घेऊन झोपता का माणूस कात्री होती वरच्या मजल्यावर गवळी म्हणे जा कात्री घेऊन ये ती म्हणे हाय काय अक्कल एकटीला कसं जात आहे म्हणे निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर कापाय गेली कापणा जाळा गेले जळणा मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का म्हणलं होतं म्हणे आमच्या घरी मग बांधून टाकते कशाला आगीत हात घातला म्हणे तू आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही ती म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं काय तर गवळी म्हणे आता नाव विलायचे त्याला तोपर्यंत कन्हैया म्हणले पोरू तुम्हाला सोंग पाहायचं का पोरू म्हणले हो चल म्हण बरोबर दरवाजात आणून उभे केले म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार सोबत होता ना लग्नात नवरदेव पुढं आधी नवरी पुढं ही 6 फुटाची हे 5 फुटाचं ते पंजाव चाललं दाढी वर केली आणि पंजाव झालं माझ्या मनाचं बोलत नाही गवळण गरगर गिरक्या घेई गवळी दाढी वर करी प्रमाण नाही त्याला पोराने पाहिलं हुर्या गेला होय 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 पोराच्या पान उडाली धूळ गेली गवळणीच्या नाकात धूळ गेल्यावर काय होतं शिंक येते गवळणीनं हात शिकेला का मागचा गवळी रप भांडण नंद बाबाच्या दारात एवढी गाठ सोडून द्या म्हणे बा आपण मारली नाही म्हणे बा मारली नाही पण सोडून दे हा तसा असन तर सोडतो म्हणे आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माझ्या नादाला म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही अशा खोड्या केल्या ऐका एक दिवस तर घरातच खोडी केली आईला म्हणे मैया तू कोई बात पूछू बोले पूछना लाला तुझे जो पूछना है वो पूछ मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है दूध म्हणजे दूध आणि पूत म्हणजे पोरग तुला दूध आवडतं का मी आवडतो यशोदा माता म्हणे ये कोई पूछने वाली बात है मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे को पूत प्यारो लगे तू आवडतो मला देवाने आईची परीक्षा घेतली पातेल्यात तापाय दूध ठेवलं होतं दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर दूध उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं पोराला दणकन मांडीच्या खाली फेकून दुधाकडे पळत गेली बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं
कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकीच्या कळल. माणसाचा स्पीड कोणी येतो. पळतच गेली यशोदा मातान पातीला खाली घेतला. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडी आहेस ग तू? आता म्हणली होती मला दूध नाही आवडत, तू आवडतो दूध, तू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणले लाला तू हे तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुद्धी की खोपडी गरम होईल आहे तर एवढं सापडून कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या प्रश्नापुढे बंद पडते. अशा घोड्या केल्या आणि बायांना दूध जास्त आवडतं आहे का नाही? माझी तब्येत काय झाली नाही माहितीये का? आमच्या आजीने मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लई दूध जगत नाही. त्याच्यात पुन्हा बायाला साय जास्त आवडते. एका बाईने मला चहा प्यायला, चहा घेता का दूध? म्हणलं दूध. माझ्या समोर कप मांडला ना, असं ते पातीला धरलं, दूध ओतायची. मला बोलायचे दूध ओतायची. मला वाटलं हिचं लक्षच नाही, ती साई पुढं आहे. मला वाटलं पडती 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 काय टोकावा आल्या बाई ना. साई तर मांडव गणलंच घेऊन घातली तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला बत्तीच्या बत्ती दात आहे तिच्याच हातचं दूध प्यायचं दुधाचं काही होतं. हा यशोदा मातेने पाहिलं आपलं पोरग फोडकरे. आईला म्हणे मी काळा का झालो सांग. आता काळा का झालो याचं काय रिझन द्यावं माय बापाने? यशोदा माता म्हणे तुझा रात्री 12ला जन्म झाला आणि रात्री अंधार असतो, त्याची सावली तुझ्या पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले राधा क्यों गोरी, बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली अंधियारी आधी रात में तू आया, सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला इसीलिए काला. यशोमती मैया से राधा क्यों गोरी, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान तू दिलदार है, मन का मान तू दिलदार, काली कमली वाला मेरा यार है, मेरा यार है, मेरे मन का मान तू दिलदार है, तू दिलदार है. असू द्या चला. महाराज म्हणले भगवंत काळा आहे, माझ्याकडे लक्ष द्या. यशोदा मातेने पहिला आपलं बोललं. बरोबर. आलेले हरी काना